अशा छान रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चला तर मग एक नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी गॅस चालू करून घेतलेला आहे, कढई ठेवून घेतलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला आता 2 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथं मी 2 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. कॉर्न घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता या कॉर्नला आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचे आहेत. कढईमध्ये टाकून घेतलेले आहेत कॉर्न आणि या कॉर्नला आपण आता 4 ते 5 मिनटं शिजून घ्यायचं आहे. बघा लगेचच कॉर्नवरती आलेले आहेत, पाणी गरम होतं म्हणून. अशा पद्धतीने आता हे कॉर्न शिजून गेलेले आहेत. इथं एका प्लेटमध्ये हे कॉर्न आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आता अशा पद्धतीने हे कॉर्न एका प्लेटमध्ये आपण काढून घेतलेले आहेत. इथं थंड होऊ द्यायचं आहे थोडा वेळ. थंड झाल्यावरती मिक्सरच्या जारमध्ये टाकून आपल्याला हे कॉर्न बारीक करून घ्यायचे. जारमध्ये टाकून घेतलेले आहेत अशा पद्धतीने. आता आपल्याला याची बारीक पेस्ट करून घ्यायची. पेस्ट करून झालेली आहे. अशा पद्धतीने गॅस चालू करून घेतलेला आहे. 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे इथं मी कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये पत्ताकोबी, गाजर आणि कांद्याची पात हिरवी टाकून दिलेली. या पाणीला आता उकळू द्यायचं आहे. उकळल्यानंतर हे पाणी एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे पाणी बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. कढई घेतलेली, कढईमध्ये बटर टाकून घेतलेलं आहे. पत्ताकोबी टाकून घेतलेली आहे. गाजर टाकून घेतलेलं आहे चिरलेलं आणि कांद्याची पात टाकून घेतलेली. हे सर्व सारण मिक्स करून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनटं. मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जी आपण कॉर्नची पेस्ट तयार केलेली आहे ती टाकायची. याच्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या चिरलेल्या होत्या त्या टाकून घेतलेल्या आहेत आणि उकळलेले कॉर्न काढलेले होते तेही टाकून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जी आपण कॉर्नची पेस्ट केलेली होती ती आता टाकून घ्यायची. टाकून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आता परत मिक्स करायचं आहे. मिक्स करून याच्यामध्ये जे आपण पाणी तयार केलेलं आहे पत्ताकोबी, गाजर आणि कांद्याचं पातचं टाकून ते पाणी याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे पाणी मी टाकत गेलेली आहे आणि मिक्स करत गेलेली आहे. बघा राहिलेलं पाणी आता आपण टाकून द्यायचं आहे. अशा पद्धतीने मी हे कॉर्न सूप तयार करून घेतलेलं आहे इथं मस्तपैकी. आता याला उकळी फुटू द्यायची आहे. उकळी फुटलेली आहे इथं आणि याच्यामध्ये मी ब्लॅक पेपर आणि मीठ टाकलेलं आहे 1 स्पून. मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथं कॉर्न सूप मी तयार करून घेतलेलं आहे मस्तपैकी. खूप छान. बघा कलरही छान आलेला आहे मस्तपैकी. आता एका बाउलमध्ये आपल्याला हे सूप काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मस्तपैकी खूप छान सूप आलेलं आहे. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तर खूप छान लागतं सूप. अशा पद्धतीने तुम्हीही करून बघा, तुम्हाला पण आवडेल. खूप मस्त. चला अशाच रेसिपीमध्ये भेटूया पुढच्या. लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. सूप कसा आला आहे
ते कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। वरून हिरवी कांद्याची पात टाकून घेतलेली आहे। मस्तपैकी छान आलेलं आहे सूप, मस्त।